सो डायरेक्टली वी विल जम्प टू द टॉपिक. हा टॉपिक एकदम इझी आहे, रिलेटिव्हली छोटा टॉपिक आहे. पूर्ण फिजिक्सच्या बुकमध्ये 12वीतला सगळ्यात छोटा टॉपिक आहे आणि याचा वेटेज पण तसा तर कमी आहे, बट इझी आणि स्कोरिंग टॉपिक आहे हा. सो या टॉपिक मध्ये मोस्टली मुलांना फिजिक्सचा सेकंड पार्ट जो असतो, जो की इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या पुढे चालू होतो, हा नॉर्मली डिफिकल्ट वाटत असतो. तर हा त्यांच्यासाठी सेवर आहे. हा टॉपिक जर तुम्ही केला तर तुमचे 4 मार्क्स to 5 मार्क्स तुम्हाला बोर्ड एक्झामला मिळू शकतात आणि तसेच त्याच्यावरती क्वेश्चन सीईटीला पण विचारले जातात. सो लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक. सो बिफोर वी स्टार्ट द टॉपिक आपण काही 11thच्या गोष्टी बघूयात ज्या आपल्याला इथे लागणार आहे. सो 11वी मध्ये मॅग्नेटिक डायपोल किंवा मॅग्नेटचं बेसिक होतं, ते एकदम क्विकली मी रिवाइज करून देतो. मॅग्नेटमध्ये 2 पोल असतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल, आणि त्या पोलच्या स्ट्रेंथला आपण QM, वी कॉल इट एज अ मॅग्नेटिक चार्ज, -QM आणि +QM असं डिनोट करतो. याला म्हणतो आपण पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ अँड इट इज सेपरेटेड बाय सम डिस्टन्स दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक लेंथ. आणि हा सेंटर असेल तर हे L आणि हे L असल्यामुळे डिस्टन्स असतं 2L. आणि हा जो मॅग्नेट आहे, या मॅग्नेटचा डायपोल मोमेंट कसा दिला जातो, तर 11th मध्ये फॉर्म्युला होता. डायपोल मोमेंट दिला जातो Q × 2L. Q × 2L हा QM असतो, हा मॅग्नेटिक चार्ज असतो. मॅग्नेटिक चार्ज × 2L इज कॉल्ड एज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट लक्षात ठेवायचं आहे, कधी पण साऊथ पोल पासून नॉर्थ कडे ओरिएंटेड असतो, साऊथ टू नॉर्थ असतो. सो तो एक वेक्टर आहे आणि वेक्टर कुठून कुठे आहे, साऊथ टू नॉर्थ. हे सगळं 11thचं बेसिक होतं, हे आपल्याला लागणार आहे बिकॉज याच मॅग्नेटला आता आपण ठेवणार आहे मॅग्नेटिक फील्ड मध्ये. सो सपोज आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण एका मॅग्नेटला ठेवलं, असं ठेवलं, हा साऊथ पोल आहे, हा नॉर्थ पोल आहे. बरं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स अशा चालल्यात, तर मॅग्नेटिक फील्ड लाईन्स एका मोठ्या नॉर्थ पोल पासून साऊथ पोलकडे जात असतात. सो हा मॅग्नेट नॅचरली कसा रोटेट होईल, तर साऊथ ओढला जाईल नॉर्थनी आणि हा नॉर्थ ओढला जाईल त्या साऊथनी. सो रोटेट होईल, टॉर्क लागेल त्याच्यावरती. आणि हा जो टॉर्क लागणार आहे, या टॉर्कचा फॉर्म्युला असतो टाऊ इक्वल्स टू, टाऊ दिस इज द सिम्बॉल ऑफ टॉर्क, टाऊ इक्वल्स टू म्यू बार क्रॉस बी बार. म्यू बार म्हणजे त्या मॅग्नेटचा डायपोल मोमेंट, जो की आपण मागे बघितला कसा काढायचा आहे, Q × 2L करून, पोल स्ट्रेंथ × लेंथ ऑफ द मॅग्नेट करून, आणि × बी बार. बी बार ही एक्सटर्नल फील्ड आहे आणि ह्या टॉर्कमुळे तो गोल फिरतो. मॅग्निट्यूड वाईज टॉर्क किती असतो, तर μB sin θ हा त्याचा मॅग्निट्यूड असतो टॉर्कचा, आणि या टॉर्कमुळे हा मॅग्नेट गोल फिरतो. बरं, टॉर्क मॅक्सिमम कुठे असेल, टॉर्क मॅक्सिमम असेल व्हेन θ इज 90 डिग्री, बिकॉज sin 91 असतो. म्हणजे हा मॅग्नेट जेव्हा असा ठेवलाय परपेंडिक्युलर, तेव्हा मॅक्सिमम टॉर्क लागेल. आणि 0 टॉर्क कधी लागेल, जेव्हा तो असा ठेवलाय. म्हणजे टॉर्क विल बी मिनिमम, दॅट इज 0 कधी, when the magnet is parallel to the field. पॅरलल म्हणजे θ 0 डिग्री असेल और θ 180 डिग्री असेल, असा अँटी पॅरलल असेल तरी चालेल. या दोन्ही केसला टॉर्क लागत नाही. सो हा झाला पहिला फॉर्म्युला टॉर्कचा. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ मॅग्नेट प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. बट टॉर्क जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये, मॅग्नेट जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असेल आणि त्याच्यावरती टॉर्क लागत असेल, तर याच्यामध्ये एक एनर्जी स्टोर्ड असते, ज्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेट इन मॅग्नेटिक फील्ड? त्याचा आन्सर आहे, टॉर्कचं इंटिग्रेशन घ्यायचं, डेरिव्हेशन मी जात नाही तर करायला, ते डायरेक्ट आन्सर सांगतो. इट इज μB cos θ, आणि ते पण निगेटिव्ह असतं. पोटेन्शियल एनर्जी त्याची निगेटिव्ह असते, -μB cos θ. बऱ्याच वेळेस त्याला असं पण लिहिलं जातं म्यू बार डॉट बी बार, बिकॉज आपल्याला माहिती आहे डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस असतो. सो -μ बार डॉट बी बार इज द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी. हा फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा. ओके, पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल, मॅग्नेटिक डायपोल प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. आणि जर या डायपोलला आता अँगल θ1 वरती आहे, इथून रोटेट करून त्याला असं करायचं असेल, आपल्याला अगेन्स्ट द फील्ड आपल्याला त्याला फिरवायचं असेल, अगेन्स्ट द फील्ड, तर मला किती वर्क करावं लागेल, मला एक्सटर्नली किती वर्क करावं लागेल, तर आपल्याला किती वर्क करावं लागतं, θ1 to θ2 रोटेट करायला. त्याचा फॉर्म्युला आहे μB cos θ1 cos θ2. μB cos θ1 cos θ2. सो आतापर्यंत 3 फॉर्म्युला आपण बघितले. इथे मी लिहितो, फॉर्म्युलेची लिस्ट बनवूयात आपण, शेवटी जाऊन लिस्ट तुमच्यासाठी कामाची राहील. पहिला जो फॉर्म्युला आपण बघितला आहे तो आहे मॅग्नेटिक मोमेंटचा. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, Q × 2L. हा 11वीतला फॉर्म्युला आहे, 11th स्टँडर्डचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आपण बघितलं की जर या डायपोलला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यावरती किती टॉर्क लागतो, टॉर्क लागतो म्यू बार क्रॉस बी बार. आणि जर मॅग्निट्यूड वाईज विचारलं, मॅग्निट्यूड वाईज, तर काय येतो, μB sin θ.
तिसरा फॉर्म्युला आपण बघितला की किती एनर्जी स्टोअर होती, पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे मायनस म्यू बी कॉस थीटा विच इज ऑल्सो इक्वल टू मायनस म्यू बार डॉट बी बार, बिकॉज कॉस येतोय म्हणजे डॉट प्रोडक्ट असेल. आणि स्केलर पण आहे. हा फोर्थ फॉर्म्युला आहे वर्क डन. जर त्या डायपोलला गोल फिरवायचं असेल मॅग्नेटिक फील्ड मध्ये तर किती वर्क करावं लागतं. तर काय फॉर्म्युला आहे, म्यू बी कॉस थीटा 1 मायनस कॉस थीटा 2. दिस इज द फॉर्म्युला. हे चार फॉर्म्युले झालेत. आपण परत या स्लाइडवरती येऊन अजून ऍड करूयात. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कडे दोन मॅग्नेटिक मोमेंट असतात. हे थोडीशी बेसिक थिअरी सांगतो मी. इलेक्ट्रॉनकडे दोन प्रकारचे मॅग्नेटिक मोमेंट्स असतात. एक मॅग्नेटिक मोमेंट असतो त्याच्या इंटरनल प्रॉपर्टीमुळे, कॉल्ड एज स्पिन मॅग्नेटिक मोमेंट. त्याचा इंटरनल प्रॉपर्टी, प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे एक स्पिन मॅग्नेटिक मोमेंट असतो. आणि एक मॅग्नेटिक मोमेंट असतो त्याच्या फिरण्याच्या मोशनमुळे, गोल ऑर्बिटल मोशनमुळे. दॅट इज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि स्पिन मॅग्नेटिक मोमेंट ह्या दोघांचा जो नेट बनतो त्यामुळे इफेक्टिव्हली ॲटमला मॅग्नेटिझम मिळतो. आत्ता सध्या आपल्याला सिलेबसमध्ये खूप स्पिन बद्दल नाही जास्त, आपण ऑर्बिटल बद्दल बोलणार आहे की इलेक्ट्रॉन गोल गोल फिरल्यामुळे किती मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप होतो. आता हे जे फॉर्म्युला आहे त्याचा फॉर्म्युला असा येतो बघा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉनचा, की जर एक इलेक्ट्रॉन एका न्यूक्लियसच्या अराउंड गोल फिरत असेल ना, वेलॉसिटी v नी, रेडियस r नी, तर त्याचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट असतो म्यू ऑर्बिटल ORB चा फॉर्म्युला असतो EV/2. हे त्याचं डेरिव्हेशन पण आहे. 2 मार्काला डेरिव्हेशन विचारू शकतात की डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आन्सर येतं EV/2. हे कसं काढतो माहिती आपण, तर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ कॉइलचा फॉर्म्युला वापरतो NIA. हा आपल्याला लास्ट लेसन मध्ये होता की कॉइलचा मॅग्नेटिक मोमेंट काय असतो, कॉइलचा मॅग्नेटिक मोमेंट हा असतो NIA. हा कोणाचा असतो, इलेक्ट्रॉनचा असतो. आणि जर कॉइलचा मॅग्नेटिक मोमेंट माहित असेल तर कॉइलमध्ये करंट फ्लो होतोय ना, सो याला पण कॉइल ट्रीट करा. इलेक्ट्रॉन गोल फिरतोय म्हणजेच त्याच्याबरोबर करंट असोसिएटेड आहे. त्याचं डेरिव्हेशन करून हे येतंय. आत्ता सध्या डेरिव्हेशन करत बसण्याचा पॉईंट नाहीये. आता मी फॉर्म्युला तुम्हाला इथे दिलाय. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. Once you know the formula of orbital magnetic moment, we also know the formula of angular momentum, which is mvr, and the ratio of these two things, या दोघांचा जो रेशो येतो ना, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू अँग्युलर मोमेंटम, या रेशोला एक नाव आहे, याला म्हणतात गायरो किंवा जायरो मॅग्नेटिक रेशिओ. गायरो मॅग्नेटिक रेशिओ. अँड गायरो मॅग्नेटिक रेशिओचा आन्सर येतं, इफ यू डिवाइड तर E/2m येतं. आणि ह्याची व्हॅल्यू पण फिक्स्ड आहे, कारण की E आणि मास दोन्ही फिक्स्ड आहे. ह्याची व्हॅल्यू येते 8.8 × 10⁻10 कूलम पर kg. This is the value of gyromagnetic ratio. It is the ratio of orbital magnetic moment to angular momentum of the electron. But प्रॉब्लेम असा आहे की जर इलेक्ट्रॉन असा फिरत असेल तर त्याचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जो आहे त्याची डायरेक्शन कशी दिली जाईल. तर इलेक्ट्रॉन जर असा फिरत असेल तर करंट असा फिरेल, आणि करंट जर असा फिरत असेल तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आतमध्ये असेल. सो हा आत असेल ज्यावेळेस, त्यावेळेस इलेक्ट्रॉन असा फिरल्यामुळे अँग्युलर मोमेंटम बाहेर असेल. सो हे दोन्ही वेक्टर्स आहेत आणि दोघे एकमेकांना ऑपोजिट आहेत. सो ह्याच फॉर्म्युलाला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो आपण, वेक्टर फॉर्म मध्ये, तर त्याला असं लिहिलं जातं बघा, नीट ऐका. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट वेक्टर फॉर्म मध्ये इज इक्वल टू E/2m × L आहे, इज इक्वल टू E/2m × L आहे. पण हे दोन्ही वेक्टर्स एकमेकांना ऑपोजिट असल्यामुळे वी राईट अ मायनस साइन बिटवीन देम. सो दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंट टू एंगुलर मोमेंटम के बीच का रिलेशन. दिस इज द वैल्यू ऑफ दैट कांस्टेंट E/2m. दिस ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंट. सो ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंटचा हा एकमात्र फॉर्म्युला है EV/2, विच यू मस्ट नो. आई विल एड इट इन द फॉर्म्युला लिस्ट. फिफ्थ, व्हाट इज ऑर्बिटल मैग्नेटिक मोमेंट? EV/2. Sixth, what is angular momentum? MVR. Next, seventh, what is gyromagnetic ratio? What is gyromagnetic ratio? Mu orbital upon L, and it is E/2m, whose value is 8.8 10⁻10 coulomb per kg. So हा पण एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे. आणि यानंतर
वन्स यू नो की ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट अँड अँग्युलर मोमेंटमचा रेशो कॉन्स्टंट असतो, यू कॅन ऑल्सो मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट कॉल्ड एज बोहर्स मॅग्नेटॉन. नेक्स्ट जो पॉइंट आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू अँग्युलर मोमेंटम E/2m आहे. सो जर एल पलीकडे नेला ना तो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटला असं पण लिहिता येईल की E/2m इंटू एल, बट एल अकॉर्डिंग टू बोर्स थिअरीज काय असतो NH/2π. सो हा फॉर्म्युला कसा बनेल ऑर्बिटलचा हायड्रोजन ॲटमसाठी. फॉर हायड्रोजन ॲटम फॉर्म्युला काय बनेल ENH/4πm. हे कोणासाठी व्हॅलिड आहे हायड्रोजन ॲटमसाठी. आणि फर्स्ट ऑर्बिटसाठी फॉर फर्स्ट ऑर्बिट काय होणार, फर्स्ट ऑर्बिटला N1 होणार आणि जे आन्सर मिळेल ना ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचं ते काय मिळेल फर्स्ट ऑर्बिट ऑफ हायड्रोजनसाठी. इथं N ला 1 टाका तर आन्सर येईल EH/4πm. हे सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट आहेत. सगळ्या कॉन्स्टंट जर तुम्ही व्हॅल्यू टाकले ह्याच्यात तुमचा आन्सर येतो 9.27 इंटू 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. याला म्हणतात बोहर्स मॅग्नेटॉन. BM म्हणजे बोहर्स मॅग्नेटॉन. सो इथे आपण काय लिहू शकतो फॉर्म्युला लिस्टमध्ये ॲडिशनल पॉईंट, यामध्ये असं लिहू शकतो आपण 8th पॉईंट बोहर्स मॅग्नेटॉन. बोहर्स मॅग्नेटॉनला BM म्हणतो आपण. BM त्याचा आन्सर काय आहे, बोहर्स मॅग्नेटॉनचा आन्सर काय आहे, बोहर्स मॅग्नेटॉन इज EH/4πm विच हॅज गॉट अ फिक्स्ड व्हॅल्यू EH/4πm. आणि याची व्हॅल्यू किती आहे 9.27 10⁻⁻24 एम्पियर मीटर स्क्वेअर. बोहर्स मॅग्नेटॉनची ही व्हॅल्यू आहे. सो हे काही स्टार्टिंगचे पहिले फॉर्म्युले झाले की व्हॉट इज डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. त्याला जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर टॉर्क किती लागतो, त्यानंतर त्याची एनर्जी किती आहे, वर्क डन किती रोटेट करायला. मग नंतर इलेक्ट्रॉनचा ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय असतो, अँग्युलर मोमेंटम काय असतो, गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतो, बोहर्स मॅग्नेटॉन काय असतो. हे सगळं झाल्यावरती नेक्स्ट पार्टवरती जाऊयात. आता नेक्स्ट काय आहे या लेसनमध्ये, तर नेक्स्ट आहे वेगवेगळे टर्म्स मॅग्नेटिझममध्ये आपण शिकणार आहे, त्याचे मिनिंग समजले पाहिजे. पहिला टर्म जसा आहे फर्स्ट टर्म इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन याचा सिम्बॉल आपण वापरणार आहे MZ. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन काय असतं, तर जर आपण एक सॅम्पल घेतला, एक ऑब्जेक्ट घेतला आणि त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर तो मॅग्नेटाइज होतो. बरं फेरोमॅग्नेटिक असेल तर जास्त होतो, डायमॅग्नेटिक असेल तर रिव्हर्समध्ये होतो, पॅरा असेल तर कमी होतो. आपण शिकणार आहे टाइप्स ऑफ मटेरियल. बट कुठलाही मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला की तो मॅग्नेटाइज होतो आणि त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट जनरेट होतो. आणि ह्याचं डेफिनेशन असं आहे की नेट किती डायपोल मोमेंट डेव्हलप होतोय पर युनिट व्हॉल्यूम. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इज डिफाइंड ॲज द नेट डायपोल मोमेंट डेव्हलप्ड पर युनिट व्हॉल्यूम. किती डायपोल मोमेंट डेव्हलप होत आहे पर युनिट. डायपोल मोमेंट डेव्हलप होते म्हणजे काय की जेव्हा आपण मटेरियल घेतो तर प्रत्येक डायपोल इकडे तिकडे बघत असतो. आपण जशी फील्ड लावू तर डायपोल रोटेट होऊन इकडे बघायला लागतात फील्डच्याला. तर त्याच्यातले नेट किती बघतायत, 100 मधनं 10 बघत असतील इकडे तर 90 अजून इकडे तिकडेच बघतायत. सो नेट 10च बघतात इकडे. अजून फील्ड स्ट्रॉंग करू तर 10च्या ऐवजी 20 बघतील, अजून फील्ड स्ट्रॉंग करू 30 बघतील. सो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन म्हणजे किती नेट डायपोल फील्डला अलाइन झालेत नेट पर युनिट व्हॉल्यूम. किती डायपोल मोमेंट आहे पर युनिट व्हॉल्यूम. ह्याचं SI युनिट येतं एम्पियर पर मीटर, कारण की हा एम्पियर मीटर स्क्वेअर आहे आणि खाली मीटर क्यूब आहे. सो मीटर स्क्वेअर अपॉन मीटर क्यूब विल गिव्ह यू मीटर पर एम्पियर पर मीटर. इथं एम्पियर मीटर स्क्वेअर अपॉन मीटर क्यूब यू गेट दॅट युनिट. दुसरा जो वर्ड आहे दॅट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इट्स सिम्बॉल इज H. सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय असतं. मॅग्नेटिक इंडक्शन ज्याचा सिम्बॉल पण माहिती तुम्हाला B. फॉर एक्झाम्पल सोलेनॉइडच्या आतमध्ये किती मॅग्नेटिक इंडक्शन असतं μ0Ni. व्हॉट इज मॅग्नेटिक इंडक्शन इनसाइड अ सोलेनॉइड μ0Ni. कोणावर डिपेंड करतं ते तर μ0 वर डिपेंड करतं, म्हणजे मटेरियलवर डिपेंड करतं. आतमध्ये व्हॅक्यूम असेल, एअर असेल किंवा काही कुठलं दुसरं मटेरियल असेल तर म्यू चेंज होईल. सो μ0 वर डिपेंड करतो. दुसरा तो डिपेंड करतो नंबर ऑफ टर्न्स आणि करंटवरती. सो जर मॅग्नेटिक इंडक्शन 3 फॅक्टर्सवर डिपेंड करतोय, मटेरियल, जॉमेट्री, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे जॉमेट्री, आणि तिसरा करंट.
तर जर मी त्याच्यातला मीडियम पार्ट काढून टाकला, म्हणजे जर मी मॅग्नेटिक इंडक्शनला त्या म्यूनी डिवाइड करून टाकलं, मटेरियलवाला पार्ट काढून टाकला, तर व्हॉट एव्हर इज लेफ्ट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज सिम्पली मॅग्नेटिक इंडक्शन मायनस मटेरियल त्यातनं काढून घ्या. इट ओनली डिपेंड्स ऑन नंबर ऑफ टर्न्स अँड करंट. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी. मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज B/μ. टर्म नंबर 3, तिसरा टर्म इज मॅग्नेटिक इंडक्शन. तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक इंडक्शन काय असतं. एव्हरीवन नोज व्हॉट इज मॅग्नेटिक इंडक्शन बी. हे तर माहिती आहे, आपण आधीच शिकलोय की इट कॅन बी गिवन ॲज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स पर युनिट एरिया, वेबर पर मीटर स्क्वेअर युनिट असतं. सो हे 3 टर्म्स तर कळाले. आता चौथा टर्म खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. काय अर्थ बनतो याचा बघा, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. तर त्याचा अर्थ असा बनतो की इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, म्हणजे एखादा सॅम्पल किती मॅग्नेटाइज होणार हा डिपेंड करतो एच वरती. बिकॉज एचचं पण युनिट बघाल ना, एचचं युनिट आणि ह्याचं युनिट सेम असतं. लक्षात ठेवा, एचचं युनिट आणि ह्याचं युनिट सेम असतं. लक्षात ठेवायचं आहे. जर हे दोघं एकमेकांवर डिपेंड, ऑब्व्हियसली एखादा मटेरियल, एखादा सॅम्पल जास्त मॅग्नेटाइज कधी होईल, जर स्ट्रॉंग फील्ड असेल किंवा स्ट्रॉंग इंटेन्सिटी असेल. सो त्यांच्यातलं जे रिलेशन आहे, डायरेक्ट रिलेशन, त्याचा जो कॉन्स्टंट आहे ना, दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. इट्स सिम्बॉल इज दिस सिम्बॉल. दिस इज अ ग्रीक अल्फाबेट. इट इज प्रोनाउन्स्ड एज काय. ओके, हा याला कसं प्रोनाऊन्स करायचं आहे, काय प्रोनाऊन्स करायचं, काय. ओके, अँड त्याचा फॉर्म्युला असा येतो की mz इज इक्वल टू काय इंटू एच. दिस इज द रिलेशन बिटवीन ससेप्टिबिलिटी, इंटेन्सिटी अँड मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशनची इंटेन्सिटी, मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड ससेप्टिबिलिटी मध्ये हे रिलेशन आहे. आत्ताशी जाऊन 4 टर्म्स झालेत, अजून पण टर्म्स येणार आहेत. परत एकदा 4 टर्म्स एकदा रिवाइज करू. पहिली आहे मॅग्नेटायझेशन. हा तर सॅम्पलची प्रॉपर्टी. म्हणजे एखादा सॅम्पल लोखंडाचा असेल तर त्याचा मॅग्नेटायझेशन वेगळा असेल, एखादा सॅम्पल दुसऱ्या मटेरियलचा असेल तर त्याचा मॅग्नेटायझेशन वेगळा असेल. सो इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इज की नेट डायपोल मोमेंट किती डेव्हलप होतोय त्याच्यामध्ये पर युनिट व्हॉल्यूम, त्याला फील्डमध्ये ठेवल्यावरती. इंटेन्सिटी, इंडक्शन आणि ससेप्टिबिलिटी हे 4 झाले की नेक्स्ट येतो 5वा, परमिएबिलिटी. परमिएबिलिटी ऑफ मीडियम. परमिएबिलिटी ऑफ मीडियम, म्यू त्याचा सिम्बॉल आहे. 6वा येतो परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. त्याचा सिम्बॉल येतो म्यू, पण नॉट येतो, नॉट, म्यू नॉट, फ्री स्पेसची परमिएबिलिटी. आणि 7वा रिलेटिव्ह परमिएबिलिटी. रिलेटिव्ह परमिएबिलिटी त्याचा सिम्बॉल येतो म्यू आर. जसं इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एप्सिलॉन असतो, एप्सिलॉन नॉट असतो आणि के असतो, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ज्याला म्हणतो आपण, तसं इथे परमिएबिलिटी ऑफ मीडियम असते, परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम असते आणि परमिएबिलिटी रिलेटिव्ह असते. आता रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा काय संबंध आहे, तर रिलेटिव्ह परमिएबिलिटीचा या दोघांचा रेशिओ असतो. तो रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज डिफाइंड ॲज परमिएबिलिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. रिलेटिव्ह परमिएबिलिटी या दोघांमध्ये अशी रिलेटेड आहे. रिलेटिव्ह परमिएबिलिटी इज व्हॉट, इट इज द रेशिओ ऑफ परमिएबिलिटी ऑफ मीडियम टू परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या मटेरियलची रिलेटिव्ह परमिएबिलिटी 10 आहे, 10, तर त्याची परमिएबिलिटी, त्या मीडियमची परमिएबिलिटी व्हॅक्यूमपेक्षा 10 पट जास्त असेल. जर एखाद्या मटेरियलची परमिएबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी 100 असेल, तर त्याची परमिएबिलिटी, त्या मीडियमची परमिएबिलिटी ही 100 टाइम्स व्हॅक्यूमची परमिएबिलिटी असेल. बरं, परमिएबिलिटी म्हणजेच माहित नाही सर काय, अरे परमिएबिलिटी म्हणजे किती इझिली त्याच्यातनं मॅग्नेटिक फील्डला तो परमिट करतोय. जर परमिएबिलिटी जास्त असेल तर तो जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला पास करेल त्याच्यातनं. कमी परमिएबिलिटी असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईनला पास नाही करणार. परमिएबिलिटी 0 असेल तर मॅग्नेटिक फील्ड लाईनला बिलकुलच पास नाही करणार. सो परमिएबिलिटीचा हा अर्थ असतो, किती परमिट करतो तो मॅग्नेटिक फील्ड लाईनला स्वतःमधनं पास होण्यासाठी. हे 7 टर्म्स आहेत. बरं, या 7 टर्म्सला आपण इथे समराईज करूयात. काय काय नावं होती त्यांची, mz, h, b, काय, म्यू, म्यू नॉट, म्यू आर. बरोबर का नाही, हे होते का नाही 7 टर्म्स. 7 टर्म्स आले पाहिजेत. इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी,
मॅग्नेटिक इंडक्शन, ससेप्टेबिलिटी, रिलेटिव्ह परमिएबिलिटी, परमिएबिलिटी ऑफ मीडियम, परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. आणि यांच्यामध्ये कसे कसे रिलेशन्स आहेत, तर या दोघांमध्ये रिलेशन आहे, या तिघांमध्ये इनफॅक्ट काय रिलेशन आहे, mz इज काय h, पहिलं रिलेशन. बरं या दोघांमध्ये, या तिघांमध्ये रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, h इज इक्वल टू b बाय म्यू. त्यानंतर या तिघांमध्ये रिलेशन आहे, काय रिलेशन आहे, म्यू आर इज इक्वल टू म्यू बाय म्यू नॉट, हे रिलेशन आहे. प्रत्येक टर्मला काय म्हणतात आणि त्यांच्यामध्ये काय रिलेशन, एवढं माहिती पाहिजे. हे माहीत असेल तर बरेच प्रश्न सुटणार आहेत. आता बरं, नुसतं टर्म्स जाणून काही होणार नाहीये, त्यांच्यातले रिलेशन्स, त्यांच्यातले फॉर्म्युले समजले पाहिजे. त्यांच्यातले फॉर्म्युले काय नीट समजून घ्या. जर एक आपल्याकडे सोलेनॉइड असेल आणि या सोलेनॉइडच्या आतमध्ये पूर्णपणे व्हॅक्यूम आहे, काहीच नाहीये, आणि जर मी करंट आय पास केला, त्याच्यातली मॅग्नेटिक फील्ड किती असेल आतमध्ये, त्याला आपण म्हणू बी नॉट. त्याच्या आतमध्ये बी नॉट मॅग्नेटिक फील्ड असेल. ती कशी दिली जाईल रे, इट कॅन बी गिव्हन एज म्यू नॉट, व्हॅक्यूम असल्यामुळे एन आय. बरं तुम्हाला आठवत असेल की बी मधनं म्यू काढून टाकला तर उरतो एच, म्हणजे हा काय बनेल, म्यू नॉट इंटू एच. हा पहिला फॉर्म्युला बनेल. जर मी या सोलेनॉइडच्या आतमध्ये एखादं दुसरं मटेरियल आतमध्ये पुट केलं, सोलेनॉइडच्या आतमधलं मटेरियल फिल केलं दुसऱ्या कुठल्या तरी मटेरियलनी, तर आता बी राहणार नाही, बी चेंज होईल. काय होईल, नवीन बी, न्यू बी काय होईल बघा. तर म्यू नॉटच्या ऐवजी ते जे मीडियम टाकले ना त्याचा म्यू घ्यावा लागेल मला, म्यू एन आय घ्यावा लागेल. म्यू नॉट घेऊन चालणार नाही, म्यू नॉट तर व्हॅक्यूमचा आहे. तो जो मीडियम टाकलाय त्याचा म्यू घ्यावा लागेल, म्यू एन आय. आणि तो म्यू एन आयला मी म्यू इंटू एच लिहू शकतो. सो इफेक्टिव्हली जर आधी व्हॅक्यूम असताना फील्ड 100 असेल आणि जर मी त्याच्यामध्ये मटेरियल टाकलं तर फील्ड 100ची 150 होईल किंवा 200 होईल. कधी कधी फील्ड कमी पण होऊ शकते, 70 होईल, 80 होईल, 100 आहे आधी. तर व्हॅक्यूम मधली फील्ड 100 आहे, मटेरियल टाकलं तर फील्ड वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. सो समजा आपण असं मटेरियल टाकलंय की फील्ड वाढणार आहे, 100 इज गोइंग टू बिकम 110. कोणामुळे वाढली ती फील्ड, ती वाढली म्यू नॉटच्या ऐवजी म्यू आल्यामुळे, म्हणजे मीडियम चेंज केल्यामुळे. आणि ह्याचं डेरिव्हेशन बघा कसं जातं, जे मीडियम ऍड केले ना त्याच्यामुळे नवीन फील्ड जी असेल, नवीन फील्ड ती काय असेल बघा, तर ती असेल ओल्ड व्हॅक्यूमची फील्ड प्लस जेवढं मटेरियल ऍड केलं ना त्या मटेरियलची स्वतःची फील्ड असेल. व्हॅक्यूमची फील्ड प्लस मीडियम जी ऍड केलंय त्या मीडियमची स्वतःची फील्ड बी एम. आता या दोन फील्ड्स आहेत, या फील्डला, व्हॅक्यूमच्या फील्डला मी काय टाकू शकतो, म्यू नॉट इंटू एच. बरं याला काय टाकायचं बघा, लक्षात ठेवा हा मॅग्नेटाइज कोणामुळे होणार आहे, एमझेड मुळे होणार आहे, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन मुळे. सो हा जो मॅग्नेटाइज झालाय ना त्याचा फॉर्म्युला असेल म्यू नॉट इंटू एमझेड. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करावा लागेल. हा बऱ्याच वेळेस कसा आला हे नाही समजत मुलांना, सो हा लर्न करून टाकू शकता तुम्ही की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये व्हॅक्यूम होता तर फील्ड 100 होते. आता जर मी त्याच्यामध्ये मटेरियल टाकलं तर फील्ड 150 झाली आहे. ती 150 कशी आहे, 100 प्लस 50. बरं 50 कोणामुळे, तो आतमधला मटेरियल मॅग्नेटाइज झालाय म्हणून ना, सो त्याचे म्यू नॉट इंटू मॅग्नेटायझेशन आहे. आणि या दोघांमधनं कॉमन काय येईल, म्यू नॉट कॉमन येईल. व्हॉट इज लेफ्ट, एच प्लस एम झेड. बरं एम झेड आणि एच मध्ये तुम्हाला रिलेशन माहित आहे. एम झेड काय असतो, एम झेड असतो काय इंटू एच. सो आता कॉमन काय येईल, अजून कॉमन जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला मिळेल की नेट मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये किती येते, एच. कॉमन घेतला एच, म्यू नॉट आहेच, म्यू नॉट एच इंटू द ब्रॅकेट 1 प्लस काय. आणि या ठिकाणी फायनली आपल्याला हे पाहिजे ना, म्यू नॉट इंटू एच पाहिजे. बी शुड बी म्यू इंटू एच. व्हॅक्यूमला म्यू नॉट होतं, म्यू नॉट इंटू एच. मटेरियल टाकलं की म्यू इंटू एच झालं पाहिजे. सो बी इज इक्वल टू म्यू नॉट, उरलेलं सगळं जे काही आहे ना, 1 प्लस म्यू आर, 1 प्लस काय इंटू एच. यामध्ये हा जो प्रकार आहे याला रिप्लेस मारू शकतो आपण म्यू इंटू एच. अशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड इज म्यू इंटू एच प्रूव्ह केलं मी. आणि काय प्रूव्ह झालं याच्यामध्ये, म्यू इज प्रूव्हड टू बी म्यू नॉट इंटू 1 प्लस काय. बट तुम्हाला आठवत असेल म्यू अपॉन म्यू नॉटचा जो रेशो असतो ना, इट इज नथिंग बट म्यू आर. रिलेटिव्ह परमिएबिलिटीचं रिलेशन ससेप्टेबिलिटी बरोबर मिळालंय. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन ऑफ दिस पर्टिक्युलर डेरिव्हेशन, की रिलेटिव्ह परमिएबिलिटी ससेप्टेबिलिटी बरोबर असं रिलेशन ठेवतं.
हे पण युनिटलेस आहे, हे पण युनिटलेस आहे, दोघं पण युनिटलेस आहेत. सो युनिटच नाही दोघांना. सो 1 प्लस ससेप्टिबिलिटी इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. दिस इज द रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह परमिएबिलिटी अँड ससेप्टिबिलिटी. सो आपण फॉर्म्युला लिस्टमध्ये जाऊया. तिथे कुठले कुठले फॉर्म्युले ऍड केले पाहिजे हे सगळं झाल्यावर. 9th तिथे ऍड केला पाहिजे पहिला फॉर्म्युला की बाबा म्यू असतो म्यू नॉट इंटू म्यू आर. दुसरा फॉर्म्युला जो ऍड करायला पाहिजे तो 10वा आहे, तो आहे mz. म्हणजे काय? mz असतो नेट मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप्ड पर युनिट व्हॉल्यूम. त्यानंतर 11वा फॉर्म्युला डिराईव्ह करायची गरज आहे की mz असतो काय इंटू h. चौथा फॉर्म्युला त्याच्यानंतरचा 12वा फॉर्म्युला जो आहे तो आहे h बद्दलचा, इट इज b बाय म्यू. एक फॉर्म्युला मी तुम्हाला लर्न करायला सांगून दिला तिकडे 13वा. तो फॉर्म्युला असा आहे, 13वा लर्न करायला सांगितला की जेवढी मॅग्नेटिक फील्ड त्या मटेरियलमुळे ऍड होतीये, आधी 100 होती, मटेरियल ऍड केली की 150 झाली, ती 50 जी वाढली आहे ना, ती काय लिहू शकतो आम्ही? म्यू नॉट इंटू mz. 14वा फॉर्म्युला आहे की ससेप्टिबिलिटी कॅन बी रिटन एज 1 प्लस म्यू आर कॅन बी रिटन एज 1 प्लस काय? रिलेटिव्ह परमिएबिलिटी कॅन बी रिटन एज 1 प्लस काय? आणि हे सगळं झाल्यावरती असं जर विचारलं तुम्हाला 15वा, पर्सेंटेज चेंज इन फील्ड, म्हणजे जर आधीची फील्ड त्या सोलेनॉइडमध्ये 100 आहे आणि जर तुम्ही मटेरियल टाकल्यावर ती 150 झाली तर किती पर्सेंट इन्क्रीज झाली? किती पर्सेंट? 100ची 150 झाली म्हणजे 50% वाढली ना. तर पर्सेंटेज चेंज इन फील्ड विचारलं ना तर त्याचा आन्सर असा आहे, इट इज ससेप्टेबिलिटी इंटू 100. हा तुम्ही ॲज अ शॉर्टकट लर्न करू शकता. ओके, व्हॉट इज पर्सेंटेज चेंज इन द फील्ड when in a solenoid you put some material, because of that material field increase झाली तर किती पर्सेंटेज इन्क्रीज झाली? तर काय इंटू 100. काय त्याची ससेप्टिबिलिटी असते, ती प्रत्येक मटेरियलसाठी फिक्स्ड असते. ससेप्टिबिलिटी ही मटेरियलची प्रॉपर्टी आहे. ससेप्टिबिलिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. सो ती व्हॅल्यू इंटू 100 केल्यावरती यू विल गेट पर्सेंटेज चेंज इन द फील्ड. सो इथपर्यंत तुम्हाला टर्म्स समजले असतील की एवढे सारे टर्म्स आहेत आणि त्यांच्यातले रिलेशन्स आहेत. हे टर्म्स झाल्यावरती नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ मटेरियल्स. आता हे पूर्ण थिअरी आहे, त्याच्यावर खूप जास्त टाइम नाही द्यायचा आपल्याला. आपण शॉर्टमध्ये डिस्कस करून घेऊ की डायमॅग्नेटिक काय असतं, पॅरामॅग्नेटिक काय असतं आणि फेरो काय असतं. डायमॅग्नेटिक असे मटेरियल असतात की जे वीकली रिपेल करतात मॅग्नेटिक फील्डमध्ये. पॅरामॅग्नेटिक असे असतात की जे वीकली काय करतात? अट्रॅक्ट करतात. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस जे असतात ते पॅरासारखंच करतात बट थोडंसं स्ट्रॉंगर साईडला. सो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतात. बरं असं का करतात ते? त्याचं काय रिझन आहे? त्याचं सिम्पल रिझन आहे. डायमॅग्नेटिक सबस्टन्स ॲज अ ॲटम तो कोण असतो माहिती का? सगळे डायपोल मोमेंट इकडे तिकडे जाऊन कॅन्सल झालेले असतात, कुठलाच डायपोल मोमेंट राहत नाही. सो ॲज अ ॲटम इट इज न्यूट्रल. बट पॅरामॅग्नेटचा एक ॲटम हा टायनी मॅग्नेट असतो, त्याला थोडासा मोमेंट राहिलेला असतो, टायनी एकदम. आणि फेरोचा आपण टायनी मॅग्नेट असतो बट तो ह्याच्या जेवढा टायनी नसतो, तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो. सो एक ॲटम कसा असतो? हा एक ॲटम मॅग्नेट असतो, एक ॲटम मॅग्नेट असतो. फेरोला पण एक ॲटम कसा असतो? मॅग्नेट असतो. बट ठीक आहे यार, मॅग्नेट असतो, इथं पण मॅग्नेट असतो, इथे न्यूट्रल असतो, हे ठीक आहे. ह्याचा ॲटॉमिक लेवलच्या प्रॉपर्टीज झाल्या. सबस्टन्स लेवलला काय होईल? आता जर सबस्टन्स आपण बनवला, सगळे न्यूट्रल घेतले आणि सबस्टन्स बनला, तुम्ही सांगा ना, सगळे सबस्टन्स न्यूट्रल असेल तर पूर्ण सबस्टन्स पण न्यूट्रल बनेल. पॅरामध्ये काय वाटतं काय होईल? तर ह्याचा इकडे बघतो, ह्याचा मॅग्नेटिक मोमेंट इकडे बघतो, ह्याचा इकडे बघतो, ह्याचा इकडे बघतोय, सगळे डायपोल मोमेंट इकडे तिकडे बघत बसलेत. त्यांचा नेट जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल ना, सगळे रँडमाइज्ड आहेत, नेट 0 येणार. सो जरी ॲटम मॅग्नेट आहे, ह्याचा ॲटम मॅग्नेट न्यूट्रल आहे, सबस्टन्स न्यूट्रल आहे. ह्याचा मॅग्नेट आहे ॲटम पण सबस्टन्स तरी पण न्यूट्रल आहे. सबस्टन्स लेवलला सगळे मॅग्नेटिक मोमेंट्स कॅन्सल झाले. इथे काय होतं? फेरोमॅग्नेटला एक ॲटमच स्ट्रॉंग मॅग्नेट असतो. सो इथे काय होतं? जर सबस्टन्स लेवलचा विचार केला तर इकडे जर काय हा ॲटम इकडे बघत असेल ना, तर तो एकटा तिकडे बघत नाही. तिकडे बघणं म्हणजे कळतंय तुम्हाला, त्याचा मॅग्नेटिक मोमेंट त्या साईडला ओरिएंटेड आहे. इथे कसं आहे की ह्याचा इथं ओरिएंटेड आहे, तर दुसरा इकडे बघतोय, तिसरा तिकडे बघतोय. बरं, एकमेकांना त्यांचा काही संबंध नाही. हा याला काही फोर्स लावत नाही, तो त्याला लावत नाही, कारण की ते छोटे वीक आहेत. बट फेरोमध्ये ना ते खूप स्ट्रॉंग असतात. सो ते आजूबाजूच्यांना पण फोर्स करतात की बाबा तू पण इकडेच बघ, तू पण इकडेच बघ, तू पण इकडेच बघ, तू पण इकडेच बघ. त्यांच्यामध्ये कपलिंग जनरेट होतं, एक्सचेंज कपलिंग ज्याला म्हणतो.
आणि एक्सचेंज कपलिंगमुळे एका सर्टन रिजन मध्ये आपल्याला असं सापडतं की सगळे डायपोल्स तिकडेच बघतायत. ऑल द डायपोल मोमेंट्स आर ओरिएंटेड इन दॅट डिरेक्शन. ऑल द डायपोल मोमेंट्स आर ओरिएंटेड इन दिस डिरेक्शन एका पर्टिक्युलर केसमध्ये. बरं, दुसऱ्या पर्टिक्युलर ठिकाणी सगळे डायपोल इकडे ओरिएंटेड असतील, एका पर्टिक्युलर ह्या पार्टमध्ये सगळे वरती ओरिएंटेड असतील, इथे सगळे खाली ओरिएंटेड असतील. सो अशा पद्धतीने प्रत्येक डायपोल इकडे तिकडे बघून इथे पण नेट न्यूट्रल होतो, इथे पण न्यूट्रल होतो, इथे पण न्यूट्रल होतो. बघा, ॲटॉमिक लेवलला हा न्यूट्रल आहे, ॲटॉमिक लेवलला हा मॅग्नेट आहे, आणि ॲटॉमिक लेवलला हा पण मॅग्नेट आहे, पण हा स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. बट सबस्टन्स लेवलला न्यूट्रल 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 आहे. बट हे न्यूट्रल होण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी डिफरंट आहे. हा न्यूट्रल का होतोय? बिकॉज सगळेच न्यूट्रल आहेत. हा न्यूट्रल का होतोय? बिकॉज सगळे आहेत मॅग्नेट बट रँडमाइज झाल्यामुळे न्यूट्रल आहे. हा होतोय न्यूट्रल कारण की हा पण रँडमाइज होतोय, बट रँडमाइज होताना तो रिजन्स बनवतोय. त्याचे रिजन्स, या रिजनमध्ये इथे बघतात, त्या रिजनमध्ये तिथे बघतात, या रिजन फॉर्मेशनला आपण म्हणतो डोमेन्स बनवतोय. काय नाव आहे त्याचा? डोमेन. इट इज मेकिंग डोमेन्स. या डोमेन बनवल्यामुळे असं स्ट्रक्चर बनलं आहे. हे झालं पॅरा डाय फेरोची बेसिक डेफिनेशन. जर तुम्हाला विचारलं परीक्षेत की डिफाईन, ह्या तिघांना डिफाईन करा. Substances which are weakly repelled by magnetic field are called as diamagnetic. Substances which are weakly attracted by magnetic field are called as paramagnetic. Strongly attracted by magnetic field are called as ferromagnetic. हे तर डेफिनेशन झालं. त्यांच्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. काय काय प्रॉपर्टीज आहेत बघा, प्रत्येकाला प्रॉपर्टीज आहेत. पहिली प्रॉपर्टी आहे रॉडची. जर आपण डाय पॅरा फेरो हे मटेरियल घेतले, DPF डाय पॅरा फेरो, या मटेरियलचा एक रॉड घेतला आणि त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये सस्पेंड केला, लटकवला. काय केलं? मॅग्नेटिक फील्डमध्ये लटकवला. तर डायमॅग्नेटिक तर मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतो. सो तो रॉड जो आहे ना डायमॅग्नेटिकचा, तो फील्डला पॅरलल नाही होणार. तो म्हणेल मी फील्डपासून लांब जातो, तर तो लांबात म्हणजे सगळ्यात लांब म्हणजे परपेंडिक्युलर होऊन थांबेल तो. सो हा परपेंडिक्युलर रेस्ट करेल. म्हणजे असे वरून दोरी लावून लटकवला रॉड, डायमॅग्नेटिकनी बनलेला रॉड आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी लावली आहे, तर रॉड तो असा फील्डला पॅरलल नाही बनणार, तो परपेंडिक्युलर होऊन सस्पेंडेड असं लटकवलेला परपेंडिक्युलरच थांबेल. परपेंडिक्युलर. पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक रॉड्स जे आहेत ना, ते फील्डला कसे थांबतील? पॅरलल होऊन जातील, बिकॉज ते अट्रॅक्ट होतात फील्डमध्ये. पॉईंट नंबर टू, जर यांना आपण फील्डमध्ये नॉन युनिफॉर्म फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं? नॉन युनिफॉर्म फील्डमध्ये ठेवलं. नॉन युनिफॉर्म फील्ड म्हणजे काय? की इकडे फील्ड खूप वीक आहे आणि मग इकडे 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 फील्ड कशी आहे? स्ट्रॉंग आहे. ओके, इथे फील्ड वीक आहे, इथे फील्ड स्ट्रॉंग आहे. सो पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय म्हणेल की मला फील्ड पासून लांब जायचं आहे. सो जर तुम्ही त्याला वीकर सेक्शन मध्ये सोडाल ना, तर तो तिथेच थांबेल, कारण की तो फील्ड पासून लांब आहे, वीक ठिकाणी जाऊन थांबलाय. बट जर तुम्ही त्याला स्ट्रॉंग ठिकाणी सोडाल, स्ट्रॉंग पार्ट ऑफ द फील्ड मध्ये सोडाल, तर तो पटकन वीक पार्ट मध्ये निघून जाईल. पॅरा उलट करेल. हा काय करेल? स्ट्रॉंग टू वीक जाईल ना, पॅरा वीक टू स्ट्रॉंग जाईल, आणि हा पण वीक टू स्ट्रॉंग जाईल. वीकर सेक्शन टू स्ट्रॉंगर सेक्शन, बिकॉज तो अट्रॅक्ट होतोय, हे दोघं अट्रॅक्ट होतात. हा रिपेल होतोय, स्ट्रॉंग टू वीक जातो. पॉईंट नंबर 2 कळाला. पॉईंट नंबर 3, जर यांना फील्डमध्ये ठेवलं आणि फील्डला रिमूव्ह केलं, फील्डमध्ये ठेवलं आणि फील्डमधनं काढलं. बरं, ठेवलं आणि काढलं तर त्याचं काय होतं? तो मॅग्नेट बनून जातो का? त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम राहतो का? ते बघूयात. याला फील्डमध्ये ठेवलं तर टेम्पररीली काय होतं त्याच्यामध्ये? टेम्पररीली तो रिपेल झाल्यामुळे उलटा मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप होतो. कसा मॅग्नेटिक मोमेंट डेव्हलप होतो? उलटा, रिपल्शन झाला. मॅग्नेटिक मोमेंट उलटा डेव्हलप होतो. ठीक आहे. यामध्ये नेट डायपोल मोमेंट ऑपोजिट जनरेट होतो रिपल्शनमुळे. पॅरामॅग्नेटिक मध्ये काय होतं की जे ॲटम्स आहेत ना, टायनी टायनी इकडे तिकडे बघणारे ॲटम्स, ते 1000 ॲटम्स इकडे तिकडे रँडमली बघतायत. तुम्ही जशी फील्ड लावाल त्या 1000 मधनं मे बी 200 बघतील, 800 अजून इकडे तिकडेच बघतायत. जर तुम्ही फील्ड काढून टाकाल, ते 200 जे बघत होते ना, ते पण आता रँडमाइज होऊन जातील. असं का होतं? हे रँडमाइज का होऊन जातात? कारण की पॅरामॅग्नेटिक मध्ये त्यांना जेव्हा गोल फिरवण्यासाठी जी एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, त्याच्यापेक्षा त्यांची थर्मल एनर्जी खूप लार्ज असते. सो त्यामुळे ते थर्मली जास्त ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्समध्ये थर्मल एनर्जी जास्त असते मॅग्नेटिकपेक्षा. त्यामुळे एकदा ते रोटेट झाले, मॅग्नेटिक फील्ड काढली की ते परत त्यांच्यासारखे आधीसारखे होऊन जातात, रँडमाइज होऊन जातात. सो फील्डमध्ये ठेवलं आणि काढलं काहीच फरक पडत नाही, तो जसा आधी तसाच नंतर. पॅरामॅग्नेटिकला असं नाहीये. सॉरी, फेरोला काय होतं?
जर तुम्ही फील्ड सिरियसली स्ट्रॉंग लावली तर असं होऊ शकतं, चान्सेस आहेत की सगळे डायपोल्स ना अचानक फ्लिप होतील, त्याला फ्लिपिंग म्हणतो आपण, आणि अचानक फ्लिप होऊन दे विल बिकम पॅरलल टू द फील्ड. आणि आता फील्ड जरी काढून टाकली, बाहेर काढलं ना त्याला, स्ट्रॉंग फील्ड लावावी लागते, पण त्याला जर तुम्ही स्ट्रॉंग फील्ड लावली, सगळे मॅग्नेटिक मोमेंट फ्लिप झाले, आणि जर तुम्ही आता काढून टाकली मॅग्नेटिक फील्ड, यू विल फाइंड की हा जो मटेरियल आहे हा परमनंटली मॅग्नेटाइज झालाय, तो मॅग्नेटाइज होऊन गेलाय, तो त्याचा मॅग्नेटिझम आता परमनंट झालाय. कळते, सगळे डायपोल मोमेंट अलाइन झालेत. दिस इज हाऊ यू कॅन मेक परमनंट मॅग्नेट्स. फेरोमॅग्नेटिक मटेरियल वापरून त्याला खूप स्ट्रॉंग फील्डमध्ये ठेवायचं की तो परमनंटली मॅग्नेटाइज होतो. चौथा पॉईंट काय? चौथा पॉईंट आहे अबाउट लिक्विड्स. जर लिक्विड एका यू शेपच्या ट्यूबमध्ये घेतलं तर आपल्याला माहिती आहे लिक्विडची लेवल सगळीकडे इक्वल असते, दोन्ही साईडला लिक्विडची लेवल सेम असेल. जर मी या यू शेपच्या ट्यूबमध्ये डायमॅग्नेटिक लिक्विड घेतलं, डायमॅग्नेटिक, आणि ते नॉर्थ आणि साऊथ पोल ठेवला, पोल पीसेस ठेवले, तर तो फील्ड पासून बाहेर जायला बघेल, रिपेल होईल. सो ही लेवल डिप होईल, ही लेवल खाली जाईल, बिकॉज त्याला फील्ड पासून बाहेर निघायचंय. सो देर विल बी द ड्रॉप इन द लेवल. वेअरएज इकडे काय होईल माहिती का, लेवलमध्ये राईज होईल, बिकॉज तो फील्डमध्ये अट्रॅक्ट होईल, अट्रॅक्शन होईल ना फील्डमध्ये. सो इट विल गेट पुल्ड, ही लेवलवर जाईल. फेरोमध्ये लिक्विडच नसतं, देर इज नो लिक्विड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. ओके, असाच एक पॉईंट, अजून एक दोन प्रॉपर्टीज आहेत, एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स वगैरे तुम्ही टेक्स्टबुक मधनं वाचून घ्या, एक्झाम्पल्स खूप इम्पॉर्टंट ते आले पाहिजे तुम्हाला. एक पॉईंट राहिला फक्त याच्यामध्ये, ह्यांच्या ससेप्टेबिलिटीज बद्दलचा, तो मी इथे ऍड करतो. डाय पॅरा फेरोच्या ससेप्टेबिलिटीज काय असतात? ससेप्टेबिलिटीज काय असतात तर लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, डायची ससेप्टेबिलिटी 0 पेक्षा कमी असते, निगेटिव्ह असते, निगेटिव्ह. बट निगेटिव्ह मध्ये खूप मस्त, म्हणजे -500 नसते, -300 नसते, -10 पण नसते, -2 पण नसते, ती 0च्या खूप जवळ असते, म्हणजे ती 0 पेक्षा कमी असते, बट ती -1 पण नसते. म्हणजे नंबर लाईनवर जर तुम्हाला सांगितलं मी हा 0 मार्क आहे, हा -1 आहे, हा 1 आहे, तर कुठे असेल डायमॅग्नेटिकची ससेप्टेबिलिटी माहिती का? डायमॅग्नेटिकची ससेप्टेबिलिटी इकडे कुठेतरी असेल, डायची इथे कुठेतरी लाय करेल. म्हणजे कुठे असं माहिती का, -0.1, -0.01, -0.001 एवढं जवळ, म्हणजे -0.2, -0.3, -0.4 पण नाही, -1 तर खूप लांब राहिलं त्यासाठी. -1 ससेप्टेबिलिटी ही सुपर कंडक्टरची असते. सुपर कंडक्टर्स जे असतात ना त्यांची ससेप्टेबिलिटी -1 असते. डायमॅग्नेटिकची ससेप्टेबिलिटी 0 पेक्षा थोडीशी कमी असते. पॅराची ससेप्टेबिलिटी 0 पेक्षा थोडीशी जास्त असते, म्हणजे इथे असेल 0.1, 0.01, 0.001 पॉझिटिव्ह असते. इथे असतो पॅरा. डाय 0च्या जस्ट मागे असतो, पॅरा 0च्या जस्ट पुढे असतो. कळतंय? एक्झाम्पल पण घेऊन दाखवतो. -0.001 प्लस 0.001 हे व्हॅल्यूज एक्झाम्पल आहे फक्त. आणि फेरोच्या ससेप्टेबिलिटीज हे खूप लार्ज असतात, 1, 2, 3 नाही, 100, 200, 300, 500, 1000, 5000 असे असतात, व्हेरी लार्ज. 100, 1000च्या वरती, 100, 1000, 500 असे असतात, मोठे असतात. ससेप्टेबिलिटी जर मिळाल्या तर त्याच्यामध्ये +1 केलं तर काय मिळणार? ससेप्टेबिलिटी +1 काय देतं आपल्याला? रिलेटिव्ह परमिएबिलिटी देतं, 1 प्लस काय. सो जर तुम्ही ह्याला 1 ऍड कराल ना ह्याच्यामध्ये, तर असं म्हणावं लागेल की हा 1 पेक्षा थोडासा कमी असतो. 1 पेक्षा थोडासा कमी म्हणजे किती? 0.0, 0.9999 असेल. आणि हा 1 पेक्षा थोडासा जास्त असतो, थोडासा जास्त असतो 1 पेक्षा, ग्रेटर दॅन 1 म्हणजे किती असेल? 1.001 असेल. सो हा 1 पेक्षा थोडासा कमी, हा 1 पेक्षा थोडासा जास्त. कोण? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ डायमॅग्नेटिक इज स्लाइटली लेस दॅन 1. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक इज स्लाइटली ग्रेटर दॅन 1. व्हॉट अबाउट फेरो? अरे 1000 + 1 केला तर 1001 होईल, म्हणजे तो व्हेरी लार्ज राहील ना, इट विल ऑलवेज रिमेन लार्ज. 1000 + 1 करा, 2000 + 1 करा, तो ऑलरेडी लार्ज आहे, त्याच्यामध्ये +1 कराल तर अजून लार्जच राहील. सो हा पण कसा असतो? दिस इज ऑल्सो लार्ज. सो डाय पॅरा फेरो विथ दीज व्हॅल्यूज यू मस्ट नो. नाउ देर आर सम लॉज. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला एक आहे क्युरीज लॉ. बरं, क्युरीज लॉ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सला काय स्टेट करतो माहिती का? तो स्टेट असं करतो की ससेप्टेबिलिटी जी असते ती टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असते, असं त्याचं स्टेटमेंट आहे. ससेप्टेबिलिटी
ऑफ अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. कोणासाठी व्हॅलिड आहे? ओनली फॉर पॅरामॅग्नेटिक. तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन सांगतो की डायमॅग्नेटिकसाठी क्युरीज लॉ नाहीच आहे. क्युरीज लॉ तर पॅरामॅग्नेटिकसाठी. डायसाठी काय? डायसाठी तर ही इन्फॉर्मेशन आहे की ससेप्टेबिलिटी टेम्परेचरवर डिपेंडच करत नाही. म्हणजे चला ससेप्टेबिलिटीचा ग्राफ सीईटीला विचारला की ड्रॉ द ग्राफ ऑफ ससेप्टेबिलिटी वर्सेस टेम्परेचर फॉर डायमॅग्नेटिक. कसं माहिती ग्राफ? डायमॅग्नेटिक ना, डिपेंडच नाही करत. डिपेंडच नाही करत म्हणजे स्ट्रेट लाईन आहे. बट हाच प्रश्न सीईटीला जर विचारला की पॅरामॅग्नेटिक साठी ड्रॉ करा, ससेप्टेबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक ड्रॉ करा टेम्परेचर बरोबर, तो कसं आहे माहिती का? ससेप्टेबिलिटी वर्सेस टेम्परेचर इनवर्स आहे ना. सो हा रेक्टँग्युलर हायपरबोला आहे. तो ग्राफ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा आहे, हा डायमॅग्नेटिक्सचा आहे. फेरोमॅग्नेटिक्ससाठी क्युरीज लॉ सारखाच आहे, बट तो क्युरीज विज लॉ म्हणतो मंडळ. आणि त्या लॉ प्रमाणे ससेप्टेबिलिटीचा फॉर्म्युला किंवा इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी मायनस टी सी. आता हा जो कॉन्सेप्ट आहे ना टीसी, तो नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण पहिले बघूयात की काय असतो, क्युरी टेम्परेचर काय असतं, टीसी म्हणजे काय असतं. तर त्यासाठी फेरोमॅग्नेटिझम शिकावं लागेल. फेरोमॅग्नेटिझम ऑन द बेसिस ऑफ डोमेन थिअरी. वी ऑल नो दॅट फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये काय बनतात? डोमेन्स बनतात, राईट? डोमेन्स बनतात. असा इथे, हा इथे, हा इथे, हा इकडे, हा इकडे, हा इकडे, हा वर, असा रँडमाइज्ड ग्रुप्स बनतात. छोट्या छोट्या ग्रुप्स ऑफ ॲटम्स जे सगळे एका साईडला ओरिएंटेड असतात. सच ग्रुप्स आर कॉल्ड एज डोमेन्स. डोमेन्सची साईज जी असते ना, ते टिपिकली या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची असते. 10⁻⁻6 to 10⁻⁴ मीटरचा एक लेंथचा क्यूब असतो. म्हणजे क्यूब असतो एक, त्या क्यूबची लेंथ दिली. हा व्हॉल्यूम नाही, हा लेंथ ऑफ द क्यूब आहे. म्हणजे लेंथ ब्रेथ हाईट कराल मल्टिप्लाय तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ दॅट डोमेन मिळेल. त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतात? 10⁻10 to 10⁻17 ॲटम असू शकतात त्या डोमेनमध्ये. आणि या डोमेनमधले सगळे ॲटम्स कशामुळे अलाइंड असतात? एक्सचेंज इंटरॅक्शन किंवा एक्सचेंज कपलिंगमुळे. तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकलाय डायपोल डायपोल इंटरॅक्शन. दोन डायपोल एकमेकांना अलाइन करण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग इंटरॅक्शन आहे हे, कॉल्ड एज एक्सचेंज इंटरॅक्शन. आणि डोमेन थिअरीचं म्हणणं असं आहे की जर फॉर एक्झाम्पल हा डोमेन स्ट्रक्चर आहे, हा इकडे बघतोय, हा इकडे बघतोय, हा इकडे बघतोय. जर मी याला मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आणि ती फील्ड वीक असेल तर काय होतं माहिती आहे का? वीक फील्ड असेल तर जो डोमेन फील्डच्या अलॉंग आहे ना, तो साईजमध्ये ग्रो होतो आणि बाकी छोटे होतात. कारण की आता 500 असे रँडमली ओरिएंटेड होते. मी अशी फील्ड लावली ना तर उरलेल्या 500 मधनं काही जण फील्डच्या अलॉंग झाले. आता त्यामुळे ह्याची बाउंड्री वाढली, हा मोठा झाला आणि बाकी छोटे झाले. वीक फील्ड लावली तर. बट स्ट्रॉंग जर लावली तर काय होईल माहिती का? हे सगळे डायपोल्स ॲब्रप्टली फ्लिप होतील आणि सगळे फील्डला अलाइन होतील. आणि असं झाल्याने हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल परमनंटली मॅग्नेटाइज होतो. आणि तो झालेला मॅग्नेटाइज सबस्टन्स जो आहे तो कॅन ॲक्ट एज अ परमनंट मॅग्नेट. आता यामध्ये एक कॉन्सेप्ट आहे फेरोमॅग्नेटिझममध्ये, क्युरी टेम्परेचर म्हणून. काय आहे बघा हा क्युरी टेम्परेचर? तुम्हाला माहिती आहे की फेरोमॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझममध्ये काय फरक आहे? डायमध्ये पण छोटे छोटे डायपोल्स असतातच का नाही? पण हे डायपोल्स जे असतात ना ते रँडमली ओरिएंटेड असतात. तुम्ही म्हणा सर फेरोमध्ये पण असतात रँडमली ओरिएंटेड, बट फेरोमध्ये ते असे ग्रुप्स बनवतात आणि मग रँडमली ओरिएंटेड असतात. इथे इंडिव्हिज्युअली रँडमली ओरिएंटेड असतात. म्हणजे पॅरामध्ये हा ॲटम इकडे बघत असेल तर त्याच्या शेजारचा तिकडे बघत असेल, त्याच्या शेजारचा इकडे बघत असेल, रँडमली ओरिएंटेड. फेरोमध्ये असं नाही. फेरोमध्ये सर्टन ग्रुप एक 10⁻10 to 10⁻17 ॲटम एकाकडे बघतात, मग दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसरीकडे बघतात. सो इथं ग्रुपिझम आहे. कुठे? फेरोमध्ये. जर आपण एखाद्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सला घेतला आणि त्याला करायला चालू केलं गरम, हीट केल्याने काय होईल? त्यांच्यातले ॲटम्स व्हायब्रेट होतील आणि व्हायब्रेशन झाल्यामुळे त्यांचे कपलिंग जे आहेत, एक्सचेंज कपलिंग, ते तुटायला लागतील आणि हळूहळू त्यांचं डोमेन स्ट्रक्चर ब्रेक व्हायला लागतं. म्हणजे डोमेनची साईज छोटी व्हायला लागते. म्हणजे आधी जिथे 10 लाख ॲटम होते एका डोमेनमध्ये, आता ते फक्त 5 लाख राहतील. अजून हीट कराल 4 लाख राहतील, अजून हीट कराल 2 लाख राहतील. हीट करत जाल तर डोमेनमधले ॲटम्स कमी होतील. एक पॉईंट असं येईल की डोमेनमध्ये 100च ॲटम आहेत. अजून हीट करा, 50 ॲटम आहे, अजून हीट करा, 10 ॲटम आहे, अजून हीट करा, 5 ॲटम आहे. एका डोमेनमध्ये एक वेळ अशी येईल की एका डोमेनमध्ये एकच ॲटम आहे. जर एका डोमेनमध्ये एकच ॲटम राहत असेल याचा अर्थ तो
तो ॲज गुड एज पॅरामॅग्नेटिक झाला, बिकॉज हा डोमेन इकडे बघतोय एक ॲटमवाला, दुसरा ॲटम तिकडे बघतोय, तिसरा ॲटम वर बघतोय. सो रँडमाइज झालं. सो त्यामुळे कन्क्लुजन असं आहे की फेरोला जर आपण हीट केलं, काय केलं, हीट, तर तो खूप पुढे जाऊन काय होतो, तो कन्वर्ट होतो पॅरामध्ये. ज्या टेम्परेचरला फेरोचं डोमेन स्ट्रक्चर तुटून जातं, डिस्ट्रॉय होतं, त्या टेम्परेचरला क्युरी टेम्परेचर म्हणतात. आणि हेच ते क्युरी टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरच्या वर तो बनतो पॅरामॅग्नेटिक. सो क्युरीज लॉ फॉर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे ना, तो असा आहे. आणि त्या लॉ प्रमाणे क्युरी टेम्परेचरच्या पुढे गेलो तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स कसं बिहेव करणार आहे, पॅरास बिहेव करणार आहे. सो त्याचा पण ग्राफ असाच येणार आहे. हा फेरोचा ग्राफ आहे, काय फेरोचा, बट फेरोचा क्युरीच्या नंतरचा ग्राफ आहे. क्युरीच्या आधीचा ग्राफ त्यांनी असा दिलाय बुकमध्ये, क्युरीच्या आधीचा ग्राफ, बट हा जास्त करेक्ट आहे. हा वाला ग्राफ हा जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, बिकॉज हा फॉर्म्युला जो आहे तो ग्रेटर दॅन TC ला आपण वापरणार आहे. वेन द टेम्परेचर इज अबाव क्युरी टेम्परेचर, ससेप्टेबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. These are some susceptibility temperature relations. Okay, so that was Curie's theory, ferromagnetism on the basis of domain theory. आता काही छोटे छोटे थिअरी पॉइंट्स आहेत, क्विकली वी विल वाइंड अप. हिस्टेरेसिस काय प्रकार आहे, जर आपण एखाद्या सॅम्पलला मॅग्नेटाइज करायचं ठरवलं की एक सॅम्पल आहे त्याच्यामध्ये 1000 ॲटम्स आहेत, तिकडे तिकडे बघतायत, चला फील्ड लावणं चालू करू, तर 1000 ॲटममधनं 100 बघतील. फील्ड स्ट्रॉंग करू, 200 बघतील, अजून स्ट्रॉंग करू, 300 बघतील. जसं मी फील्ड स्ट्रॉंग करीन ते जे सॅम्पल आहे 1000चं ते मॅग्नेटाइज होणं चालू करेल, 300, 400, 500. एक पॉईंट असा येईल की सगळे 1000च्या 1000 इकडेच बघतायत. सो 1000च्या 1000 इकडे बघायला लागले, त्याच्यानंतर तुम्ही किती पण फील्ड वाढवा त्याचं मॅग्नेटायझेशन वाढणार नाहीये. सो एक पॉईंट असा येईल की जिथे सॅच्युरेशन होऊन जाईल. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन आपण इथे वाढवतोय काय, H, म्हणजे आपण वाढवतोय इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटाइज, इंटेन्सिटी वाढवतोय आपण, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आपण ते सॅम्पल जे घेतलंय ना, ते सॅम्पल आपण ठेवले सोलेनॉइडमध्ये आणि सोलेनॉइडमधला करंट वाढवणार आहे, म्हणजे फील्ड वाढवणार आहे, म्हणजे H वाढवणार आहे. आणि तो H वाढवल्यामुळे या मॅग्नेटचा BM वाढणार आहे. BM वाढणार आहे म्हणजे काय, μ0 × mz, त्याचं मॅग्नेटायझेशन वाढणार आहे. जसं त्याचं मॅग्नेटायझेशन वाढेल एक पॉईंट नंतर सॅच्युरेट होऊन जाईल तो, सगळे ॲटम्स इकडे बघतायत. ज्या पॉइंटला, या पॉइंटला आपण A म्हणणार आहे, A, या A पॉइंटला सगळेचे सगळे डायपोल मोमेंट अलाइंड आहेत फील्डच्या लॉ. आता आपण ठरवलं ठीक आहे, झालं सॅच्युरेट, पूर्ण फुल मॅग्नेटाइज झाले, चला फील्ड काढूयात. तर आपण हळूहळू करंट कमी करून 0 करून टाकला. जसा करंट 0 केला तर आपण एक्सपेक्ट केलं की हा जो मॅग्नेट जो मी घेतला होता तो परत न्यूट्रल झाला पाहिजे, पण तसं होत नाही. रिटर्न येताना तो या पॉइंटला येतो, B पॉइंटला. जेव्हा आपण एक्सटर्नल फील्ड 0 करून टाकतो, करंट 0 करून टाकतो, तो इथे येतो, त्याच्यामध्ये एवढी मॅग्नेटायझेशन राहून जातं. या व्हॅल्यूला समजा हा असेल BM आणि हा असेल H, BH कर्व असेल, तर हा जो डिस्टन्स आहे ना याला म्हणतात रिटेंटिव्हिटी. म्हणजे काय, एवढी मॅग्नेटिझम त्याच्याकडे राहून गेली फील्ड काढल्यावरही, म्हणजे तो मॅग्नेटाइज झाला परमनंटली एवढा. जर आपल्याला ह्याला पण काढायचं असेल तर आता रिव्हर्समध्ये फील्ड लावावी लागते की तो पण निघेल. रिव्हर्समध्ये फील्ड लावत जाऊ तर आता इथे पोहोचतो आपण. याचा अर्थ काय की रिव्हर्समध्ये किती फील्ड लावावी लागेल सो दॅट तो पूर्णपणे न्यूट्रल होईल. रिव्हर्स फील्ड विचारले, रिव्हर्स फील्ड. दिस रिव्हर्स व्हॅल्यू इज कॉल्ड एज कोअर्सिव्हिटी. Coercivity is the reverse field required to remove that residual magnetism. Retentivity म्हणजे residual magnetism. जे मॅग्नेटिझम राहून गेलंय ते काढायला रिव्हर्स फील्ड किती लावावे लागते, याला म्हणतात कोअर्सिव्हिटी. बरं, फर्दर इफ यू कंटिन्यू दिस प्रोसेस की आता चला रिव्हर्समध्ये त्याला मॅग्नेटाइज करू, तर तुम्हाला असं सापडेल की आता रिव्हर्समध्ये पण एक पॉईंट असा येईल की 1000च्या 1000 तिकडे बघतायत, मॅग्नेटायझेशन सॅच्युरेशन होऊन जाईल. दिस इज पॉईंट B, C, D. मग आपण ठरवलं ठीक आहे मॅग्नेटाइज सॅच्युरेशन झालंय, आता परत फील्ड काढू. फील्ड परत काढायला गेलो तर तो परत 0ला जात नाही, तो इथे जाऊन बसतो की ज्या ठिकाणी फील्ड 0 होऊन जाते पण त्याच्यामध्ये एवढी मॅग्नेटिझम राहूनच जाते. दिस इज ऑल्सो रिटेंटिव्हिटी. ती काढायला आपण परत फील्ड पॉझिटिव्ह लावतो, पॉझिटिव्ह फील्ड लावतो, या पॉईंटला रीच करतो. पॉझिटिव्ह फील्ड लावली की तो रिव्हर्स मॅग्नेटिझम निघाला अँड देन इट गोज अवे. ओके, सो असा कर्व बनतो. दिस इज कॉल्ड एज हिस्टेरेसिस सायकल. आणि ज्या ज्या ऍप्लिकेशनमध्ये मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन आहे त्या त्या ऍप्लिकेशनमध्ये हा कर्व होतो आणि त्या त्या ऍप्लिकेशनमध्ये हा कर्व ट्रेस होतो दरवेळेस. प्रत्येक याचा एरिया जर तुम्ही काढाल ना, या सायकलचा एरिया, तर तो तुम्हाला एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम देईल.
एनर्जी डेन्सिटी देईल. ओके, सो हा सायकल जो आहे, हा सायकलमुळे एनर्जी लॉसेस होतात आणि हे लॉसेसला हिस्टेरेसिस लॉसेस म्हणतात, जे की नॉर्मली हीटच्या फॉर्ममध्ये असतात. सो जर तुम्ही एक सॅम्पल घेतला आणि त्याला मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज सारखं केलं तर त्याच्यामध्ये हिस्टेरेसिस लॉसेस होतात. दिस वॉज अबाउट हिस्टेरेसिस. सॉफ्ट मटेरियल्स जे असतात ना, सॉफ्ट मटेरियल्स, त्यांची हिस्टेरेसिस कर्वचे रिटेंटिव्हिटी छोटी असते आणि हार्ड मटेरियल जे असतात ना, त्यांची रिटेंटिव्हिटी लार्ज असते. हार्ड मटेरियलचे ग्राफ असे जास्त रिटेंटिव्हिटीवाले असतात, सॉफ्ट मटेरियलचे रिटेंटिव्हिटी कमी असते. सो जिथे जिथे रिटेंटिव्हिटी कमी हवी आहे तिथे तिथे सॉफ्ट मटेरियल वापरायचं. जसं की इलेक्ट्रोमॅग्नेट्समध्ये वी नीड, इलेक्ट्रोमॅग्नेट काय असतो की तो करंट चालू केला की मॅग्नेट झाला पाहिजे, करंट बंद केला की तो नॉर्मल मटेरियल झाला पाहिजे. मला समजा एखादा हेवी ब्लॉक उचलायचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेट वापरून, मी इलेक्ट्रोमॅग्नेट आणला जवळ, हेवी ब्लॉकचे ते मेटलच्या, ऑन केली फील्ड, हा ब्लॉक मॅग्नेट झाला, चिपकला, तो असा उचलला आणि ठेवला. आता ठेवला आहे आणि करंट बंद केला. करंट बंद केल्यावरती हा न्यूट्रल झाला पाहिजे. सो करंट बंद केलं की मला काढता येईल. बरं, हा परमनंट मॅग्नेट होऊन गेला तर काय, तर तो सोडणारच नाही त्याला. मग या ब्लॉकला काढायला दुसरी क्रेन आणावी लागेल. समजतंय तुम्हाला? सो असे ॲप्लिकेशन्स जिथे ऑन केलं की तो मॅग्नेट झाला पाहिजे, ऑफ केलं की तो न्यूट्रल झाला पाहिजे, अशा ॲप्लिकेशनमध्ये सॉफ्ट मटेरियल वापरायचे. आणि अशा ॲप्लिकेशनमध्ये जिथे तो मॅग्नेटच राहिला पाहिजे, ऑन ऑफचा संबंध नाही, तिथे आपण हे वापरणार. कोण? हार्ड मटेरियल्स. अँड लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक इज मॅग्नेटिक शिल्डिंग. मॅग्नेटिक शिल्डिंग काय आहे की जर एखाद्या ऑब्जेक्टला आपल्याला एक्सटर्नल अनवॉन्टेड मॅग्नेटिक फील्ड पासून सेफ ठेवायचं असेल तर त्याच्या आजूबाजूला आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल लावून टाकतो. रिंग लावली, समजा फेरोमॅग्नेटिक आयन, सॉफ्ट आयनची रिंग लावली, सो दॅट इकडनं जी काही फील्ड येईल अनवॉन्टेड, ती फील्ड काय करेल तर फेरोमॅग्नेटिक मधून इझिली जाईल, कारण की त्याची परमिएबिलिटी जास्त आहे, जास्त परमिएबल येतो. सो त्यातनं फील्ड जाणं प्रेफर करेल, लाईन्स ह्याच्यातनं जातील आणि निघून जातील आणि हा मटेरियल मॅग्नेटिक लाईनपासून सेफ राहील. या प्रकाराला मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणतात. तरी आय वुड रेकमेंड या लेसनमध्ये ज्या गोष्टी थिअरॉटिकल आहेत ते तुम्ही प्रॉपर टेक्स्टबुकमधनं रीड करा, नोट्स बनवा आणि नंतरच त्याचं रिव्हिजन करा. ज्या गोष्टी मी फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये सांगितले, दोज आर ओनली इम्पॉर्टंट. ओके, आय होप तुम्हाला हे पूर्ण सेशन नीट समजलं असेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कुठला पुढचा लेसन हवा आहे, कारण की मी सध्या रँडमली घेतोय. मला पार्ट 2 थोडासा जास्त घ्यावासा वाटतो, कारण की तो नॉर्मली मुलांना डिफिकल्ट जातो. सो मी इलेक्ट्रिक करंट घेतला, मॅग्नेटिक मटेरियल घेतला, मॅग्नेटिक फील्ड्स घेतलाय. आता प्रॉब्लेबली EMI AC पण अपकमिंग असतील टॉपिक्स. बट स्टिल इफ यू वॉन्ट एनी अदर टॉपिक विच इज मोर इम्पॉर्टंट, आणि जर जास्त तसे कमेंट्स असतील तर त्याप्रमाणे आय विल चेंज द प्लॅन. ओके, सो थँक यू सो मच गाईज. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन.